दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हजरत आदम आदिलशाह कादरी उर्फ आदम बाबा या नावाने कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून महिलांच्या अडचणी दूर करणी काढण्याच्या आणि विविध समस्यांवर उपाय सांगण्याच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोरगरीब लोकांकडून लाखो रुपये तसेच महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। सध्या महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण ताजे असताना सोलापूर जिल्ह्यात असे अनेक भोंदू बाबा कार्यरत असल्याचे उघड झाले आहे। यांना कायद्याचा कोणत्याही प्रकारचा धाक नसल्याने हे उघड लोकांची फसवणूक करत आहेत। दररोज हजारो लोक आपले भले होईल या आशेपोटी या भोंदू बाबाकडे येतात। त्यांच्या याच परिस्थितीचा फायदा घेत हे भोंदू बाबा आपले उखळ पांढरे करत आहेत। याकडे पोलीस प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित भोंदू बाबा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता बालगावकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्य करते। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक भोंदू बाबा आहेत, अशा अनेकदा तक्रारी आमच्याकडे येतात। अशीच एक बातमी, एक व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे की दक्षिण सोलापूर येथे वांगी या गावामध्ये हजरत आदम अलीशाह कादरी उर्फ आदम बाबा म्हणून एक बाबा सध्या असे काही उद्योग करतोय की ज्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना तो फसवतोय। करणी काढणे, त्यांच्या अडचणी सोडवणे अशा विविध कारणांसाठी म्हणून तो पैसे उकळतोय आणि याच्यासाठी तो अनेकदा 10,000 रुपये 15,000 रुपये अनेकांकडून घेतलेले आहेत अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली। तर अशा पद्धतीने जर हा बाबा अशा पद्धतीची फसवणूक करत असेल, लोकांकडून पैसे उकळत असेल, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे। तर मी सर्व नागरिकांना असं आवाहन करते की ज्या कुणाची फसवणूक ही अशी झालेली आहे त्या महिलांनी, सर्व नागरिकांनी पुढे येऊन या बाबाविरुद्ध पोलीस कंप्लेंट करावी। अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या पाठीशी उभं राहील। अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सुद्धा त्यांनी संपर्क करावा। आपण सर्वजण मिळून अशा भोंदू बाबांना समाजातून काढून टाकण्यासाठी, त्यांचं निर्मूलन करण्यासाठी, या सगळ्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करूयात। परंतु लोकांनी पुढे येऊन याबद्दल बोलणं गरजेचं आहे। अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात जेव्हा बाहेर आलं त्यानंतर मुंग्यांच्या वारुळ्यामधून मुंग्या जशा बाहेर याव्यात तशा सोलापूर जिल्ह्यामधून सुद्धा अनेक भोंदू बाबांची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि त्यामधीलच असा हा एक बाबा सुद्धा हा दिसतोय। तर पुढे येऊन महिलांनी याच्या विरुद्ध कंप्लेंट करावी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी सुद्धा संपर्क करावा की जेणेकरून आपण मिळून या बाबाविरुद्ध योग्य ती कारवाई करू शकतो आणि याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे। अशा पद्धतीने कोणत्याही माणसाचं, स्त्रियांचं आर्थिक शोषण करणं, मानसिक शोषण करणं, शारीरिक शोषण करणं, सामाजिक लैंगिक शोषण जर होत असेल तर हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जो जादूटोणा विरोधी कायदा आणलेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा कायदेशीर गुन्हा आहे आणि म्हणून ज्या नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे त्यांनी पुढे येऊन याबद्दल पोलीस कंप्लेंट केली पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुद्धा तुम्हाला साथ द्यायला, मार्गदर्शन करायला तयार आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या भोंदू बाबाला अजिबात बळी पडू नये। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।